बिग बॉस मराठी 5चा सीझन संपलेला आहे। आता थोड्याच वेळामध्ये विनरची घोषणा होणार आहे आणि कोण विनर आहे हे आता आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे। तर सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आणि सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। सर्वजण हर्षोल्लासित आहेत कारण सध्या बिग बॉसच्या म्हणजे वोटिंगनुसार सूरज चव्हाण हा नंबर 1 वर असल्यामुळे सर्व महाराष्ट्र खुश आहे आणि सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की आता सूरज चव्हाणला ट्रॉफी भेटणार आहे म्हणून। पण काही टास्कच्या ट्विस्टनुसार जर पाहिलं तर काही वेळेला म्हणजे असं अडचण येऊ शकते, पण तरीही महाराष्ट्राची जनता त्याच्या पाठीशी असल्यामुळे वोटिंग लाईन सुद्धा पूर्ण वोटिंग सूरजच्या बाजूने झालेली आहे। सर्वात जास्त आहे, जाम करून ठेवलेलं आहे वोटिंगचं सूरजनं। तर त्यामुळं सूरजशिवाय पर्याय नाही आहे। तर काही जणांचं म्हणणं आहे की ट्रॉफी कुणा दुसऱ्याला देऊन काही रक्कम सूरजला देऊन करतील असं लोकांना वाटते, पण सूरज काही एवढाही भोळा बाबडा नाही की दोन्हीपैकी कोणती तरी एक चॉईस करायला लावतील तेव्हा सूरज पैसे घेऊन बाहेर येईल, असं होणार नाही। तर सूरज हा पैसे न घेता ट्रॉफी घेऊनच बाहेर येणार आहे। काही जणांचं म्हणणं आहे की सूरजला पैशाची बॅग देऊन पाठवणार आहेत। तर सूरज हा अतिशय हुशार आणि चाणाक्ष बुद्धीचा आहे। तो जास्त बोलत नाही याचा अर्थ तो बुद्धिमान नाही असं नाही आहे, तो अतिशय बुद्धिमान आहे। एवढ्या खेळाडूंमध्ये सुद्धा तो अतिशय बुद्धिमान आहे, त्यामुळे तो पैशाची निवड न करता ट्रॉफीचीच निवड करेल असं मला वाटते आणि प्रेक्षकांनाही वाटते आणि पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सूरजकडून अपेक्षा आहे की तो ट्रॉफी घेऊन येईल। ट्रॉफी महत्त्वाची आहे, पैसा महत्त्वाचा नाही आहे। जेव्हा ट्रॉफी भेटेल सूरजला तेव्हा सूरजचं भविष्य उज्ज्वल राहील, त्याला म्हणजे सिरियलमध्ये काम भेटेल किंवा दुसरे कुठले प्रोजेक्ट भेटतील। आणि जर पैसेच जर घेतला तर पैसे किती 25 ते 30 लाख रुपये मिळाले तर फक्त त्याचं घर होईल त्याच्यामध्ये आणि पूर्वीची जशी परिस्थिती आहे तशीच राहील। म्हणून सूरज हा पैशाची निवड करणार नाही तर तो ट्रॉफीचीच निवड करेल अशी सर्व प्रेक्षकांना अपेक्षा आहे। जर तसं काही जर घडलं किंवा त्या दोन चॉईस जर सूरजच्या समोर ठेवले तर सूरज ट्रॉफीचीच निवड करणार अशी सर्वांना खात्री आहे आणि 100%